जनशक्ती न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अयोध्या सायकल वारीचा भव्य शुभारंभ भिलवडीत उत्साहात। पलूस तालुक्यातील भिलवडी येथून अयोध्येच्या दिशेने निघालेल्या सायकल यात्रेचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाला। शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता भिलवडी येथील मारुती मंदिराच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला। चितळे डेअरीचे संचालक माननीय मकरंद चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या सायकल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील, मनोज चौगुले मेजर, जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे सदस्य तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता भिलवडीच्या ग्रामदैव श्री हनुमान आणि श्री रामाच्या दर्शनानं करण्यात आली। सायंकाळी 7 वाजता सर्व सायकलिस्टनी जय श्रीरामच्या घोषात प्रवासाला प्रारंभ केला। या यात्रेत सहभागी होणारे सायकलिस्ट भिलवडी व आष्टा येथील असून ते अयोध्येपर्यंतचा प्रवास बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी आरोग्य अशा सामाजिक संदेशांचा प्रसार करत पूर्ण करणार आहेत। सायकलिस्ट सुबोध वाळवेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की ही यात्रा केवळ धार्मिक श्रद्धेची नाही तर समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे। सायकल चालविण्याने आरोग्य सुधारते तसेच पर्यावरण रक्षणास हातभार लागतो। सुबोध वाळवेकर, शीतल चौगुले, संकेत चौगुले, बाहुबली चौगुले, सुनील चोपडे, प्रमोद मगदूम, गजानन माने, ऋतिक पाटील, राजेंद्र कुंभार, अमोल पाटील, प्रकाश लिगाडे, अमोल चौगुले, लक्ष्मण माळी, परशुराम मदने, सचिन चौगुले, संतोष चौगुले, संदीप खोत, महावीर वसगडेकर आणि रमेश माळी असे जवळपास 20 सायकलिस्ट या यात्रेत सहभागी झाले आहेत। उपस्थित मान्यवरांसह भिलवडीतील नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी या यात्रेतील सर्व सायकलिस्टचे मनापासून स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। ऐतिहासिक क्षणाचा जो प्रारंभ होत आहे आपल्या भिलवडीमधून, तर त्याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपले भिलवडी सायकलिस्ट ग्रुप, तसेच आष्टा सायकल ग्रुप आणि सांगलीचे देखील सायकल ग्रुपमधले काही सदस्य आज भिलवडी ते अयोध्या अशी सायकल वारी करत आहेत। या कार्यक्रमासाठी मकरंददादा उपस्थित आहेत, तसेच सर्व पत्रकार बंधू, सर्व जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष आणि आपण सर्व ग्रामस्थ त्यांना अतिशय प्रेमानं निरोप देण्यासाठी किंवा त्यांना वाट लावणं म्हणतात, एखाद्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी जावं आणि त्यांचा जो प्रवास आहे, माझं एकच सांगणं असेल की जाताना येताना तुम्ही रस्त्यावर असणार आहात, वातावरणात वेगवेगळे बदल होतात, कुठं पाऊस पडेल, कुठं ऊन पडेल, कुठं काही गोष्टी घडू शकतात। फक्त तुम्ही तुमचा प्रवास, तुम्हाला फक्त जायचं त्या ठिकाणी किंवा 1 दिवसाचा तुमचा डिस्टन्स ठरलेला असणार आहे की त्या दिवशी तो कव्हरच करायचा आहे। परंतु एखादी आपत्ती येऊ शकते की जी आपल्या कोणाच्याही हातात नसेल, तर त्या दिवशी तुम्हाला कुठंतरी एखादा दुसऱ्या वेळेस थांबावं पण लागू शकतं। जे आपले सर्व सदस्य आहेत त्यांचं सर्व कम्युनिकेशन चांगलं पाहिजे। एखाद दुसऱ्याला कुठं काही अडचण आली तर सर्वांनी त्याला सपोर्ट करून, इन्स्पायर करून आपण पुढची यात्रा करायची आहे। जर तुम्हाला काही वाटत समस्या आली तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा, आम्ही नक्कीच त्याचं निरसन करू, तुम्हाला नक्कीच त्याची मदत करू। आणि आपण सर्वजण जात आहात, अतिशय सुरक्षितरित्या प्रवास करा आणि प्रभू रामचंद्राला आमचं पण इथून नमस्कार सांगा सर्व भिलवडीकरांचा, की आमची सर्वांच्या भिलवडीकरांच्या, सर्व सांगली पोलीस दलाच्या, चितळे ग्रुपच्या, जायंट्स ग्रुपच्या सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीच्या आहेत आणि तुमचा प्रवास सुखकर हो आणि तुम्ही सुरक्षितरित्या परत भिलवडीमध्ये यावं, जेणेकरून पुढचा एक टूर ठरवता येईल। तर सर्वांना धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। सरांनी आणि पालवे सरांनी सगळ्यांना सगळे सुरक्षेचे नियम आणि हेल्थचे नियम पाळून तुम्ही जो हा संकल्प घेतलेला आहे की प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी तुम्ही अयोध्येला जात आहात, त्यासाठी सर्व ग्रामस्थांतर्फे, चितळे डेअरीतर्फे, जायंट्स ग्रुपतर्फे, सर्व लोकांतर्फे आम्ही शुभेच्छा देतोच आहोत आणि तुमचा हा प्रवास उत्तमोत्तम व्हावा आणि प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेऊन तुम्ही परत इकडे यावे ही शुभेच्छा देऊन 2 दिवस प्रथम। आज आष्टा आणि भिलवडी येथील साधारण 20 सायकलिस्ट आष्टा भिलवडी ते अयोध्या हा सायकल प्रवास आम्ही आज शुभारंभ केलेला आहे।
साधारण 1800 किलोमीटरचं अंतर हे आम्ही 11 ते 12 दिवसात कंप्लीट करणार आहोत. साधारण 150 ते 160 किलोमीटर अंतर आम्ही सायकलनं पार करणार आहोत. त्यामध्ये प्रॉपर मॅनेजमेंट गेली 1 वर्ष सर्व सायकलिस्ट यासाठी कसून सराव करत आहेत. आम्ही या प्रवासादरम्यान बेटी बचाव बेटी पढाव, वृक्षारोपणाचा संदेश, पर्यावरण संतुलनाचा संदेश, त्याचप्रमाणे आपलं निरोगी आरोग्य राहण्यासाठी व्यायाम हा आमचा ह्या यात्रेमागचा उद्देश आहे. यासाठी आम्हाला भरभरून प्रेम भिलवडी आष्टाच्या परिसरातील लोकांनी केलं आहे. या वारीसाठी चितळे बंधूंनी आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे. त्याचप्रमाणे युनिक ग्रुप खिलारे सांगली, मालाज यांनीही चांगलं सहकार्य केलं आहे. यांच्या राजाराम स्पोर्ट्स यांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. या सर्वांच्या प्रेरणेतून आम्ही हा प्रवास प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येच्या दिशेनं करत आहोत. मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं आम्ही यात्रा पूर्ण करणार आहोत. आणि प्रभू रामचंद्रांचं मोठे भक्त, एक श्रद्धेचं आणि भक्तीचं स्थान हनुमान मंदिर भिलवडी असून आम्ही हा प्रवास सुरुवात करत आहोत.